सोमवारी सर्वोच्च न्यायालयात नीट प्रकरणावर सुनावणी झाली। सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या नीट प्रकरणांना सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची नोटीस जारी केली आहे। तसेच सुनावणीची तारीख देखील निश्चित करण्यात आलेली आहे। या सर्वांच्या दरम्यान आज NSUI ने देखील नीट संबंधी मोठे प्रदर्शन केले। तर नीट प्रकरणातील दिवसभराचे घडामोडी काय होत्या ते पाहू। नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र। नीट घोटाळ्याचा मुद्दा अजूनही गरम आहे। सोमवारी सर्वोच्च न्यायालयात नीट प्रकरणावर सुनावणी झाली। या प्रकरणाची सुनावणी CGI चंद्रचूड, न्यायमूर्ती पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या विभागीय खंडपीठाने केली। या दरम्यान CGI DY चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केला। CGI ने देशभरातील सर्व उच्च न्यायालयातील नीटच्या प्रलंबित प्रकरणांना तात्काळ सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची नोटीस जारी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाने या आदेश NTA याचिकेवर जारी केला आहे। आता या सर्व प्रकरणांची 18 जुलै रोजी एकत्रित सुनावणी होणार आहे। सांगायचे आहे की या वर्षी 5 मे रोजी नीट UG परीक्षा झाली होती, ज्याचा निकाल 4 जूनला लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्याच दिवशी जाहीर झाला होता। या निकालात अनेक प्रकारच्या धांदल्या समोर आल्या होत्या। सोमवारी NSUI ने जीतू पटवारी यांच्या नेतृत्वाखाली भोपाळमधील विरोध प्रदर्शन केले। तेथे सुरक्षा दलांनी प्रदर्शनकर्त्यांवर वॉटर कॅननचा वापर केला। तर दुसरीकडे सोमवारीच CUT UGच्या नवीन परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्या। ही परीक्षा आता 19 जुलै रोजी आयोजित केली जाईल। उत्तर मध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार झाल्यामुळे ही परीक्षा पुन्हा आयोजित केली जात आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। तर ही होती नीट परीक्षाबाबतची आजची अपडेट। अशा अपडेटसाठी पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र। आजच्यासाठी एवढेच, परत भेटू एका नव्या विषयासोबत। तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।